राहत नाही, न्याय देणारच म्हणतो. मग तर ह्यांनी आमच्यावर अन्याय करायला लागले. मुख्य अभियंता पांढरे साहेब खोटे खोटे कागद पाठवतोय. ज्याचे पैसे दिले साहेब, ज्यांनी पैसे दिले न कामं करता त्याचे बिलं काढतो साहेब हे मुख्य अभियंता पांढरे. आणि तो राजपूत अधीक्षक अभियंता आता जेलमध्ये बसलाय साहेब. तो 74 लाख रुपये अँटी करप्शननं धरले साहेब त्याचे. आणि गरिबावर अन्याय करते साहेब. आणि ज्यांनी पैसे दिले त्याचे बिलं काढते साहेब. राजू चन्नप्पा हुलगुंडे, मी राहणार तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, मुक्काम माळवटा. मी सन 2015-2016 या कालावधीत तारकळस ते पालम रोड बीबीएमचे काम केले आणि त्याच्यावरती सिलकोटचं काम केलं. आणि वारंवार जे तारकळस आणि धानोऱ्या काळ्यांचे सरपंच आणि पुरे गाव समस्त लोकांनी सांगून सगळं आणि 2021 पासून ते 2023 पर्यंत उपोषण केलं मी आझाद मैदानला 22 महिने. त्यानंतर 16 मे रोजी एकनाथ शिंदे साहेबांनी त्या आझाद मैदानचे पोलीस आणि CID आणि मला भेट करून दिली की साहेब म्हणले आत्महत्या करायला बसलेले ते हे लोक आणि बरेच दिवसापासून 22 महिने उपोषण केलं आणि ह्यांना न्याय मिळाला नाही. तर तात्काळ एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्य अभियंता पांढरे साहेबाला फोन करून आदेश केले की बिल रेकॉर्ड करून त्या अधिकाऱ्यांना बोलून घे आणि एस्टिमेट तयार करून तात्काळ बिल रेकॉर्ड करून सनी यांचं बिल देण्यात यावं म्हणून सनी म्हणले. त्याने यस म्हणून हो म्हणलं साहेब मी बोलून घेतो आणि मी बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून सनी म्हणले. मग आम्ही 18 मेला इथं आलो. तर आल्यानंतर त्यांनी 18 मेला 7 दिवसाचे पत्र काढलं बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून. त्याच्यानंतर 30 मेचं तात्काळ पत्र काढलं की ते मी काय केलं नाही. त्याच्यानंतर आम्ही 7 जूनला पत्र दिलं उपोषणला बसतो म्हणून. तर मग आम्ही 13 तारखेला उपोषणला बसलो. तर 15 जूनला पत्र काढलं. 25 जूनला बिल रेकॉर्ड करून सनी देयके देण्यात देतो म्हणून सनी आम्हाला उपोषण सोडविल्यानंतर आत्तापर्यंत इकडून मुख्य अभियंत्याचं कार्यालयातून मंत्रालयामधून आणखीन एकनाथ शिंदे साहेबांनी इकडं फोन करून सांगितलं की त्याचं बिल देऊन टाका. शिंदे साहेबाला मी पत्र दाखवलं 25 जूनचं. तर त्यांनी म्हणले 90% काम झालेलं आहे. ते थोडं टाळाटाळ करायला लागले. आणि ह्यांना कसं आहे साहेब, ज्यांनी पैसे दिले, जे वरिष्ठ लोकांचे पैसे दिले आणि गरीब कुठून पैसे आणणार. एक तर माझी मुलगी वारली आणि माझं नुकसान झालं. माझं घरदार सर्व गिरवी ठेवून सनी प्लॉटिंग सर्व गिरवी ठेवून सनी मी कर्जबाजारी झालो. आज माझं घर गिरवी ठेवलेलं आहे. त्या घरावर लोक अत्याचार करायला लागलेत. घर खाली कर म्हणतात, प्लॉटिंग खाली कर म्हणतात. तर ते साहेब आज मी उपोषणला आज 11 डिसेंबर 2023 रोजी मुख्य अभियंत्याच्या कार्यालयासमोर उपोषणला बसलो. आणि श्रीकांत तोडकर साहेब OSDला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तात्काळ त्याला आदेश देऊन सनी याचं बिल काढायला सांगितलं. तर तारकळसला बी सरपंचला गजानन आंबुरे साहेबांना पण विचारलं मोगममध्ये की 2015 ते 2016 कालावधीमध्ये काय काम झालं. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की बीबीएमचं काम झालं आणि त्याच्यावर सिलकोट मारण्यात आलं. पूर्ण रोड 8.5 किलोमीटर त्यांनी चांगलं केलं आणि त्याचे बिल देण्यात यावं म्हणून सनी त्यांनी पण पत्र दिलं विनंती करून सनी लेटर पॅडवर दिलं ग्रामपंचायतच्या. आणि 2016ला बी लेटर पॅडवर पत्र दिलेलं आहे. आणि वारंवार हे अधिकारी आम्हाला मारहाण करतात. अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयासमोर बसलोत आम्ही 2021मध्ये. तर रात्री 2 वाजता माझ्या मिसेसला मला उचलून नेऊन त्या कॉलेजच्या जंगलामध्ये नेऊन आम्हाला मारलं. आणि भाग्यनगर पोलीस स्टेशनला केस नोंद करतो म्हणून तर ते भाग्यनगरच्या पोलीस स्टेशनला सगळं देशपांडे यांनी आपलं धोंडगे साहेबांनी आणि हे अधिकाऱ्यांनी मॅनेज केले त्यांना पैसे देऊन सनी. आणि आम्हाला वारंवार आमच्यावर अन्याय करायला लागलेत. आम्ही उपोषण करून थकून गेलोत. हे आमचं काय बघणं झाले साहेब की आम्ही वडर समाजाचे असल्यामुळं भटक्या समाजाचे असल्यामुळं आम्हाला वारंवार आमच्यावर अन्याय करायला लागलेत साहेब. की आम्हाला न्याय द्यावा. मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला वारंवार माझ्या लेकरांना त्यांच्या पायाशी पडले. तर मी असताना तुम्ही असं रडू नका आणि तुम्ही असं धीर सोडू नका. तुम्ही मंत्रालयामधून उडी मारू नका, मरू नका, रॉकेल घेऊ नका असं म्हणून सनी आमची समजूत काढतात. आणि मी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहत नाही, न्याय देणारच म्हणतो. मग तर ह्यांनी आमच्यावर अन्याय करायला लागले. मुख्य अभियंता पांढरे साहेब खोटे कागद पाठवतोय. ज्याचे पैसे दिले साहेब, ज्यांनी पैसे दिले न कामं करता त्याचे बिलं काढतो साहेब हे मुख्य अभियंता पांढरे. आणि तो राजपूत
अधीक्षक अभियंता आता जेलमध्ये बसलाय साहेब तो. 74 लाख रुपये अँटी करप्शननं धरले साहेब त्याचे. आणि गरिबावर अन्याय करते साहेब. आणि ज्यांनी पैसे दिले त्याचे बिलं काढते साहेब. आम्ही गरीब लोक कुठून पैसे देणार? आम्हाला घर नाही, दार नाही, सर्व घर दार गिरवी ठेवून आज लेकरू 3 वर्ष झालं मी आझाद मैदानला उपोषण करून थकलो. माझे लेकरांची शाळा सगट गेली साहेब. पुरे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तिन्ही गावं या गोष्टीला साक्षीला आहेत साहेब. मी पूर्ण काम केलं. मी काम करून काय गुन्हा केला काय साहेब? शासनाचं काम केलं. एक मजूर एक दिवस हाजरी करतो तो पैसा सोडत नाही. मग आज मी शासनाचं काम करून घर दार गिरवी ठेवून सनी लेकरं बाळाचे सर्व पैसा, माझे 2 लेकरं आज कामं शाळेत जायचे, माझे घरी बसलेले आहेत. माझ्यावर अन्याय झालेला आहे. मला न्याय द्यावा. आणि मुख्य अभियंता पांढरे साहेब आमच्यावर अन्याय करायला हे खोटे कागद पाठवायला लागले. ज्यांनी खोटे बिलं खड्ड्याचं बिलं काढलेत त्यांनी न कामं करता त्यांनी बिलं काढलेले आहेत आणि त्यांचं बाजू मांडून सनी बसायला लागलेत. आणि हे पैसे खाऊन सनी त्याचं बिल, ज्याची बिल काढायचे आहेत त्याचे बिल काढायला लागलेत आणि माझ्या गरिबावर अन्याय करायला लागलेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.